मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर 3 ट्रकचा अपघात झालेला आहे। ट्रकमधील सामान आणि पेंट सदृश्य साहित्य हे रस्त्यावर विखुरल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झालेला आहे। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील मिसलिंक रोड रस्त्यावर अपघातामुळे वाहतूक कोंडी झालेली आहे। तर अपघातामुळे केवळ एकच लेन सुरू असल्याने वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत आणि याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सचिन कदम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सचिन, मुंबई पुणे महामार्गावर अपघात झालेला आहे, नेमका हा अपघात कसा घडलेला आहे आणि काय त्याचे परिणाम आता जाणवत आहेत? आतलं केमिकल होतं केमिकल आणि त्यानंतर खोके काही होते, हे पूर्ण रस्त्यावरती पसरल्यामुळं पूर्ण रस्ता बंद झाला होता। आता त्यावरती एक लेन चालू करण्यात आलेली आहे। पूर्ण मदत कार्य जी करणारी टीम आहे, पोलीस यंत्रणा त्या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून क्रेनच्या माध्यमातून अपघातग्रस्त ट्रक असतील त्याचप्रमाणे सामान बाजू करण्याचं काम चालू आहे। मात्र याचा मोठा फटका प्रवाशांना बसलेला आहे आणि मुंबई पुणे लेनवरती मिसलिंकला जोडणारा रस्ता त्याचबरोबर खोपोली एक्झिट या दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र आता तरी सध्या परिस्थितीला मुंबई पुणे एक्सप्रेसवर आपल्याला पाहायला मिळतंय। नक्कीच धन्यवाद सचिन, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। दरम्यान या अपघातात 2 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती देखील समोर येते।